नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेट आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, याआधी आपण टेट परीक्षेच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे त्यातील पहिली प्रश्नपत्रिका बघितली। त्यामध्ये आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 1 मधील 1 ते 50 पर्यंत असा पहिला भाग बघितला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 1 मधील 51 ते 100 असा भाग 2 बघणार आहोत। या आधीचा जर तुम्ही भाग बघितला नसेल तर तुम्ही तो भाग नक्की बघा। त्यामध्ये मी सर्व प्रश्नांचे विश्लेषण केले आहे व आजच्याही व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण बघणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घेता प्रश्नांकडे वळूया। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील। ना सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे खालील आकृतीमध्ये s लेस दॅन 50 50 लेस दॅन t। तुम्हाला काही पर्याय दिलेले आहेत। t पेक्षा t इज लेस दॅन 80, s प्लस t लेस दॅन 130, 50 लेस दॅन t लेस दॅन 80, t ग्रेटर दॅन 80। बघा, हे कसं काढायचं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज किती असते? 180 असते। आणि आपल्याला एका कोणाची बेरीज दिलेली आहे, तर आपल्याला एका कोणाची बेरीज काय दिलेली आहे? a बरोबर किती दिलेला आहे? 50। आणि आपल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? 50 पेक्षा लहान आहे s। s ची किंमत किती घेऊ आपण? s ची किंमत घेऊ आपण 40। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती आहे? 180 आहे। 50 आणि 40 किती होतात? 50 आणि 40 90 होतात। म्हणजे काय? तर t काय राहणार? tचं उत्तर काय येणार? 90 येणार। आता आपल्याला पर्यायामध्ये बघायचं आहे की t हे 90 आहे का? t आता 90 पेक्षा तर t बरोबर 90 आहे। तर आता आपण एक एक पर्याय करून बघूया। बघा, t 80 पेक्षा मोठा आहे, सॉरी t 80 पेक्षा लहान आहे, नाही, चूक आहे। या चिन्हाचा अर्थ काय आहे? जर हा 80 कडे असेल तर 80 मोठा, आणि जर हा t कडे असता तर t मोठा, म्हणून हा पर्याय आपला चुकला। आता s प्लस t, s आणि t म्हणजे किती? s बरोबर किती? 50 बरोबर आहे, आणि t बरोबर किती? 90। याचं उत्तर किती येणार दोघांचं? या दोघांचं उत्तर येणार 130। म्हणजे काय? तर हे बरोबर आन्सर येणार आहे, म्हणजे समान येईल। आणि इथं चिन्ह आपल्याला लेस दॅनचं दिलेलं आहे, म्हणून हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे। दुसरा पर्याय बघा, 50 लेस दॅन t लेस दॅन 80, हे सुद्धा उत्तर येणार नाही। बघा, 80 पेक्षा t मोठा आहे, तर ऑब्वियसली t हा 80 पेक्षा मोठा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल। पुढचा प्रश्न आहे, जीन पियाजे हा रिकामी जागाचा प्रख्यात मानसशास्त्रज्ञ आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जीन पियाजे याचा जन्म स्वित्झर्लंडमध्ये झालेला आहे। बघा, ऑप्शन डच, स्विस, रशियन आणि ब्रिटिश। तर नाही, तर याचं उत्तर काय आहे? तर तो स्विस मानसशास्त्रज्ञ होता। तुम्ही जर टीटीच्या वेळेस मानसशास्त्राचं पुस्तक वाचलं असेल तर तुम्हाला याची माहिती मिळून जाईल। जीन पियाजे हा विकासात्मक मानसशास्त्रज्ञ होता। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपला सरळ व्याजावर आहे। तर तुम्हाला सूत्र जर पाठ असेल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लवकर सोडवू शकता। मित्रांनो, आधी आपल्याला काय काय दिलेलं आहे ते बघून घेऊया। आपल्याला काय दिलेलं आहे? आपल्याला दिलेलं आहे व्याज।
व्याजाचा दर दिलेला आहे 3/8, त्याप्रमाणे सरळ व्याज दिलेला आहे, सरळ व्याज दिलेला आहे मुद्दलाच्या 3/8. म्हणजे आपल्याला काय करून घ्यावं लागेल, आपण आधी मुद्दल घेऊया मित्रांनो. मुद्दल समजूया, हे समजायची आहे आपल्याला. मुद्दल बरोबर आपल्याला समजायचे आहेत 1000 आहे. हा प्रश्न आपल्याला, या प्रश्नामध्ये आपल्याला व्याजाचा दर दिलेला आहे, त्याप्रमाणे मुद्दल आपल्याला काढून घ्यायची आहे. तर मग आपल्याला सरळ व्याज मुद्दलेच्या 3/8 होण्यासाठी किती वर्ष लागतील असा प्रश्न विचारलेला आहे. ती रक्कम आपल्याला माहिती नाही आहे, तर आपण ती रक्कम म्हणजे मुद्दल धरूया. मुद्दल बरोबर 1000 धरा. आता बघा 1000 रकमेवरील सरळ व्याज मुद्दलेच्या 3/8 होण्यासाठी मग आपल्याला 1000चे 3/8 आधी काढून घ्यावं लागतील. किती होणार, 375. ही मिळाली आपल्याला मुद्दल, सॉरी हे आपल्याला मुद्दलेवरील व्याज मिळालं. आता आपल्याला काय काढायचं आहे, कालावधी काढायचा आहे. 3/8 हे व्याज आहे. बघा मग याचं सूत्र काय आहे, मुद्दल गुणिला दर गुणिला कालावधी भागिला 100. तर आपण किमती टाकून घेऊया. बघा व्याज आहे 375 बरोबर 1000 गुणिला, याचं रूपांतर करून घ्या, याचं रूपांतर येते 25/8 गुणिला कालावधी काढायचा आहे भागिला 100. तर हे 2 शून्य कटून जातील. आता प्रश्न काय राहिला, तर हे आपल्याला अगदी व्यवस्थित मांडून घ्यावं लागेल. 375 गुणिला 8 भागिला 10 गुणिला 25. बरोबर आहे मित्रांनो. बघा हे सोडून घेतल्यानंतर तुमचं उत्तर येईल. सोडून बघूया. 2 चोक 8, 2 पंच 10, 5 7 35, 5 5 25. परत आपल्याला परत याला भाग द्यावा लागेल. 15 5 म्हणजे 5ने भाग दिला 15चा भाग जातो, 5 5 25. त्यानंतर येईल 5 त्रिक 15 आणि या दोघांचा गुणाकार 3 चोक 12. म्हणजे काय येईल आपलं उत्तर, फायनली आपलं उत्तर येईल 12. पर्यायामध्ये आहे का बघा, तर हो पर्यायामध्ये आहे. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे भक्षक वनस्पतीमध्ये भक्ष्य यामध्ये सुधारणा करून तयार केले जाते. इंग्लिशमध्ये वाचा बघा. इन अ पिचर प्लांट द पिचर इज मेड बाय मॉडिफिकेशन ऑफ. भक्षक वनस्पती कोणत्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, ड्रोसेरा ही जी वनस्पती आहे हे चांगलं त्याचं उदाहरण आहे. ड्रोसेरा वनस्पती आपले पानांचं हे तोंड असं उघडते आणि यामध्ये कीटक आल्यानंतर हे परत बंद करून घेते. तर यामध्ये प्रश्नाचं उत्तर काय येईल आपलं, पान, लीफ. पुढचा प्रश्न बघा. अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेली PQRST ही 5 वाक्य योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जसे की आपण एखादी गोष्ट बनवत आहोत याप्रमाणे तुम्हाला हे बनवून घ्यायचं आहे. कावड्याने गाण्याला सुरुवात केली, कावड्याने चीज टाकून दिले, कोल्ह्याने कावड्याच्या गायनाची स्तुती केली, तोंडात चीजचा तुकडा घेऊन एक कावडा झाडावर बसल्याचे कोल्ह्याने पाहिले, स्तुतीने कावडा खुश झाला. सर्वात आधी आपण जर वाक्य वाचले तर आपल्याला पहिलं वाक्य मिळतं. हे आपलं पहिलं वाक्य आहे, बरोबर आहे. यस, हे आपलं पहिलं वाक्य आहे. नंतर तोंडात चीजचा तुकडा घेऊन एक कावडा झाडावर बसल्याचे कोल्ह्याने पाहिले. नंतर कोल्ह्याने त्याच्या कावड्याची काय केली, गायनाची स्तुती केली. हे दुसरं वाक्य आहे. नंतर कावड्याने हे खुश झाला, हे तिसरं वाक्य. नंतर कावड्याने गाण्याला सुरुवात केली, हे चौथं वाक्य. आणि शेवटचं वाक्य हे 5वं. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला सगळे शेवटचं वाक्य कोणतं मिळते. आपला प्रश्न काय आहे, प्रश्न आहे पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य 5वे असेल. तर आपलं 5वं वाक्य आहे Q नंबरचं. बरोबर आहे. तुम्ही सुद्धा एकदा हा क्रम बघून घ्या आणि स्वतः लावून बघा. उत्तर आहे पर्याय क्रमांक
पहिल्याच पर्यायामध्ये आपलं उत्तर आहे क्यू, पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न बघा. सूचना आहे, खालील प्रत्येक प्रश्नात 2 विधाने 1 आणि 2 दिलेले आहेत. हे विधान एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणांचे परिणाम असू शकतात. यापैकी एक विधान इतर विधानाचा परिणाम असू शकतो. दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी कोणत्या उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानांमधील संबंधांचे वर्णन करतो ते ठरवा. दिलेले आहे, पंतप्रधानांनी दुष्काळग्रस्त भागांचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. दुसरा आहे, दुष्काळग्रस्त भागातील मोठ्या प्रमाणात शेतकरी दुःख सहन करीत आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांना पोचणे त्यांना अशक्य आहे. पर्याय बघा. पहिला पर्याय आहे विधान 1 कारण आहे आणि विधान 2 त्याचा परिणाम आहे. बघा विधाने बघा परत. पंतप्रधानांनी दुष्काळग्रस्त भागांचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. तर हे कारण आहे का विद्यार्थी मित्रांनो, की दुष्काळग्रस्त भागातील मोठ्या प्रमाणात शेतकरी दुःख सहन करीत आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना पोचणे त्यांना अशक्य आहे? तर नाही. म्हणून पहिला पर्याय तर चुकीचा आहे. पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय बघा, विधान 2 कारण आहे आणि विधान 2 1 त्याचा परिणाम आहे. तर विधान 2 कारण आहे का विद्यार्थी मित्रांनो? तर नाही. हे दोन्ही वाक्य काय आहे, दोन्ही सेंटेन्स काय आहे, वेगवेगळे आहेत. तिसरा पर्याय बघा. तिसरा पर्याय आहे विधान 1 आणि 2 स्वतंत्र कारणे आहेत. तर असं पण नाही विद्यार्थी मित्रांनो, हे स्वतंत्र कारणे सुद्धा नाही आहेत. चौथा पर्याय बघूया. चौथा पर्याय आहे विधान 1 आणि 2 दोन्ही काही सामान्य कारणांचे परिणाम आहेत. तर बरोबर आहे विधान 4. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. पुढील जोडशब्द पूर्ण करा. पाऊस सरी, पाऊस माऊस, पाणी पाझर. तर नाही, पाऊस पाणी. आपण काय म्हणतो, पाऊस पाणी. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे, खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर ही तुम्हाला सिटिंग अरेंजमेंटचा एक प्रश्न दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सिटिंग अरेंजमेंटवरचा हा प्रश्न विचारलेला आहे. प्रत्येक पेपरला यावर आधारित 3 ते 4 प्रश्न विचारले जातात. एकच प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो, त्यावर आधारित 3 ते 4 प्रश्न विचारले जातात. तर तुम्हाला जर कोणी सांगत असेल की या प्रश्नाचं उत्तर काही सेकंदात निघेल, तर हे काही खरं नाही. कारण की तुम्हाला पूर्ण माहिती वाचावीच लागेल आणि प्रश्न पूर्ण सोडवावा लागेल, तेव्हाच तुम्हाला प्रश्नाचे उत्तरे येतील. बघा, यामध्ये तुम्हाला वर्तुळात दिलेलं आहे असं सांगितलेलं आहे आणि केंद्रासमोर बघत आहेत म्हणजे काय, आत बघत आहेत. सर्व लोक काय करत आहे, आत बघत आहे. हे आपल्याला माहिती असणे का गरजेचे आहे? कारण की यामुळे आपल्याला दिशा ठरवता येतात आणि या ठिकाणी आपण स्वतः बसलेला आहोत असं समजायचं प्रत्येक वेळेस. तर मित्रांनो बघा, आपण याआधी पेपर क्रमांक 1 मध्ये हा प्रश्न सोडवलेला आहे. परत एकदा सोडवूया. बघा, एक वर्तुळ काढूया. आधी आपण वर्तुळ काढून घेऊ. वर्तुळामध्ये सर्व ABCD EFG हे 8 जण दिलेले आहेत. ते वर्तुळाच्या आत बघत आहेत. आता बघा, प्रश्न काय आहे, F हा Dच्या तात्काळ उजव्या बाजूला आहे. F हा कुठून तरी सुरुवात करायची आहे मित्रांनो. F हा Dच्या तात्काळ उजव्या बाजूला आहे. तर B हा Eच्या तात्काळ डाव्या बाजूला आहे. तर हे आपल्याला B आणि Eचा काही आपल्याला इथे संबंध लागत नाही. B किंवा E संबंधित काही वाक्य दिलेले आहेत का बघा. तर बघा, 4 नंबरचं वाक्य आहे, E आणि H Cच्या बाजूला बसलेले आहेत. तर बघा, E आणि C इथं धरू. इथे C लिहूया, इथे H. आता बघा पुढे, A हा Cच्या किंवा Hच्या समोर बसलेला नाही. Cच्या पण समोर बसलेला नाही आणि Hच्या समोर सुद्धा बसलेला नाही. A हा Hचा शेजारी पण नाही. मग A कुठं येईल, तर A इथं येईल किंवा इथं येऊ शकतो. पुढे बघा, A आणि E हा H आणि Cच्या बाजूला बसलेला आहे. B हा Eच्या तात्काळ डाव्या बाजूला आहे म्हणजे इथं B येईल. आणि आता एक आपल्या मनाने आपल्याला लिहायचं आहे, राहिलं काय, तर G. तर आता बघा, A आणि E जागा अदलीबदली करतात, तसेच F आणि H सुद्धा करतात. आता आपण परत एक आकृती काढून घेऊया.
आता बघा आपल्या कोणकोणत्या कोण जागा बदलतं, तर एच्या ठिकाणी ई येईल आणि इथं येईल ए. परत यप आणि यच सुद्धा जागा बदलतात. यप कुठं होता, यप इथं होता, तर यप इथं येईल आणि यच इथं येईल. बाकी जसे आहे तसेच आपल्याला लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जागेची कमतरता आहे, त्यामुळे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पुढे तो कसा आला, आपण प्रश्न कसा सोडवला तो सुद्धा व्हिडिओ एकदा पॉज करून तुम्ही सोडून बघा. तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत. आपले पर्याय आहेत जी आणि सी हे यपच्या बाजूला आहेत. तर पर्याय क्रमांक पहिलाच आपला बरोबर आहे, म्हणून पहिलाच आपलं उत्तर आपल्याला तिथे सापडलं, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्गमुळात 676 वर्गमुळावर आधारित प्रश्न आहे. तुम्हाला मी याआधीसुद्धा सांगितलेलं आहे की तुमचे 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ असणे गरजेचे आहे. तर 676चं वर्गमूळ आहे 26. पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे ऑस्कर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑस्कर पुरस्कार हा सिनेमा क्षेत्रात दिला जातो. प्रश्न बघा. एक बॉल पेन तत्वावर कार्य करते. पृष्ठावरील ताण, गुरुत्वाकर्षण, वरीलपैकी दोन्ही, यापैकी एकही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जरी माहिती नसेल की पृष्ठावरील ताण हे उत्तर आहे, परंतु तुम्हाला हे नक्की माहीत असेल की गुरुत्वाकर्षण हा पर्याय बरोबर आहे. परंतु पर्यायामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, वरीलपैकी दोन्ही किंवा एकपैकी एकही नाही. ऑब्वियसली वरीलपैकी दोन्हीही आपलं उत्तर येईल. बघा प्रश्न आहे, मानसशास्त्राचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. एखादे मूल जगास धोकादायक जागा समजत असल्यास त्याने याचा अनुभव घेतलेला असतो. पर्याय आहेत बालपणी आघात, घरगुती हिंसाचार, दादागिरी, वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला घरगुती बालपणी आघात हा पर्याय बरोबर आहे. त्याचप्रमाणे घरगुती हिंसाचार हा सुद्धा पर्याय बरोबर आहे आणि दादागिरीसुद्धा बरोबर आहे, म्हणून वरीलपैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत, ज्यांच्या खाली ABCD असे 4 विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा, ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचविते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. आकाश आज काळे किंवा ढगाळ आहे, हे आपल्याला विधाने दिलेली आहेत. तर आता आपल्याला ABCD हे 4 पर्याय वाचून घ्यायचे आहेत. ते काळे आहे, ते काळे नाही. ते ढगाळ आहे, ते ढगाळ नाही. पर्याय बघा AC. तर बघा A मध्ये काय दिलेलं आहे, ते काळे आहे, ते ढगाळ आहे. दोन्हीही सारखे दिलेले आहेत, त्यामुळे हा पर्याय आपला बरोबर नाही आहे. दुसरा बघा DA. डी काय, ते ढगाळ नाही, ते काळे आहे. हा पर्याय योग्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक ते ढगाळ नाही. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर आधारित आहे. समीर सेड आय एम व्हेरी बिझी नाऊ. तर नाऊचं देण होणार. प्रत्येक वाक्यात दिलेलं आहे का, नाही. या वाक्यात दिलेलं नाही, या वाक्यात दिलेलं नाही. 2 वाक्य कट झाले. आता राहिला पर्याय A आणि C. समीर सेड दॅट इथपर्यंत बरोबर आहे. ही वॉज व्हेरी बिझी देन. आता बघा ही नंतर वेअर कधी लागतं का, नाही, म्हणून हा पर्याय सुद्धा चूक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न बघा पुढचा. भारतातील हिमालयाचे उच्च शिखर कोणते. म्हणजे हिमालयातील उच्च शिखर कोणते असं म्हणायचं असेल तर आहे याचं उत्तर. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे K2. K2 हे भारतीय हिमालयातील प्रमुख उच्च शिखर आहे. प्रश्न आहे 238 + 131चा वर्ग + 238 - 131चा वर्ग भागेला 238 × 238 + 131 × 131. तुम्ही जर हे असं सोडवलं तर तुम्हाला यासाठी बराच वेळ लागेल,
परंतु तुम्ही यामध्ये म्हणजे त्या बेजिक राशीच्या जे सूत्र आहेत, बेजिक राशीचे सूत्र वापरून तुम्ही हे गणित सोडवू शकता. तर तुम्ही हे कसं सोडवणार बघा विद्यार्थी मित्रांनो. 238 प्लस 131 याची बेरीज किती होणार? 369. 369चा वर्ग प्लस 238 वजा 131 107चा वर्ग भागेला 238चा वर्ग. आपण याचा वर्ग करून घेऊया म्हणजे सूत्रामध्ये आपलं हे बसून जाईल. प्लस 131चा वर्ग. आता हे कशामध्ये बसतं बघा. ए वर्ग ए प्लस बी वर्ग अधिक ए वजा बी वर्ग भागेला ए वर्ग अधिक बी वर्ग. आता बघा ए प्लस बी वर्ग ए मायनस बी वर्ग याचं कसं येईल? तर 2 बाहेर काढून घेऊया कारण की 2 वेळा आलेला आहे गुणाकार. तर बघा ए प्लस ए वर्ग अधिक बी वर्ग हे याचं असं संक्षिप्त रूप होईल आणि ए वर्ग अधिक बी वर्ग याचा भागाकार होईल आणि आपलं बाकी राहील 2. पर्यायामध्ये 2 आहेत का? तर हो, पर्यायामध्ये 2 आहेत. बघा पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असेल. तुम्ही तसंसुद्धा सोडवू शकता परंतु याला खूप वेळ जाईल म्हणून तुम्ही सूत्रांचा आणि ट्रिकचा वापर करून हे गणित फास्टरित्या सोडवू शकता. पुढचा प्रश्न बघा. आधी आलेलाच प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही एकदा जर क्रम लावला तर तुम्हाला परत याचा क्रम लावायची गरज नाही. बघा तुम्हाला पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य पहिले असेल? तर आपलं पहिलं वाक्य काय आहे? पहिलं वाक्य आहे तोंडात चीजचा तुकडा घेऊन एक कावळा झाडावर बसल्याचे कोल्ह्याने पाहिले. याआधीसुद्धा आपण हा क्रम बघितला होता. पर्यायामध्ये यस नंबर आहे का बघा. हो, पर्याय क्रमांक 1 मध्येच यस आहे म्हणून पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. रघुराम राजन हे भारताचे माजी रिकामी जागा होते. प्रधानमंत्री तर नव्हतेच, राष्ट्रपतीसुद्धा नव्हते, CAG नव्हते, तर कोण होते? तर गव्हर्नर होते. तर रघुराम राजन हे RBIचे गव्हर्नर होते. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर असेल. रघुराम राजन हे भारताचे माजी RBIचे गव्हर्नर होते. बघा पुढचा प्रश्न. एकूण अंतर्गत प्रतिबिंबांसाठी प्रकाशाच्या किरणाला यातून जाणे आवश्यक आहे. फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन रे ऑफ लाईट हॅज टू पास थ्रू. प्रश्न आहे याचं उत्तर आहे काच ते पाणी. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या प्रश्नांमध्ये काही विधाने आणि काही निष्कर्ष आहेत. सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा ते वेगळे असतील तर दिलेली विधाने तुम्हाला सत्य मानावी लागतील आणि त्यानंतर दिलेल्या विधानांचे अनुकरण दिलेल्या कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या करतो ते ठरवा. असा प्रश्न कसा सोडवायचा विद्यार्थी मित्रांनो, यावर मी तुमच्यासाठी सेपरेट लेक्चरसुद्धा घेणार आहे. बघा तुम्हाला जेव्हा एकाच साईडने सगळे चिन्ह दिले जातात तेव्हा काही प्रॉब्लेम नसतो, परंतु जेव्हा तुम्हाला अपोजिट साईडला चिन्ह दिलेले असतात त्यावेळेस बघा काय होईल तर तुम्हाला या विधानावरून समजूनच जाईल. बघा A लेस दॅन P, P ग्रेटर दॅन R, R ग्रेटर दॅन इक्वल टू T, T लेस दॅन U. यामध्ये तुम्हाला बघा विरुद्ध चिन्ह दिलेले आहेत. आता निष्कर्ष बघा U ग्रेटर दॅन A. तर बघू शकता तुम्ही इथं U दिलेला आहे आणि इथं दिलेला आहे तुमचा A आणि हे चिन्हे तुम्हाला इथे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की हे विरुद्ध चिन्ह आहेत त्यामुळे हा पर्याय चूक आहे. येथे आपल्याला दोन्ही चिन्हे सेम पाहिजे होते किंवा असे तरी पाहिजे होते. दुसरा पर्याय बघा यस इक्वल टू अँड यस लेस दॅन T. तर हे सुद्धा चुकीचं आहे. बघून घ्या तुम्ही इथे यस इक्वल दिलेला आहे, इक्वल बरोबर आहे, परंतु इक्वलच्या नंतर तुम्हाला येथे एक चिन्ह दिलेलं आहे बघा, तर हे अपोजिट चिन्ह आहे म्हणजे हे सुद्धा चूक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे दोन्ही अतार्किक विधाने आहेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला येथे काही समजलं नसेल तर याच्यासाठी मी तुमच्यासाठी
यावर तुमच्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ टाकणार आहे, तो तुम्ही नक्की बघा। फक्त एक निष्कर्ष खरा आहे, फक्त 2 निष्कर्ष खरा आहे, 1 2 यापैकी एक निष्कर्ष खरा आहे, 1 2 दोन्ही निष्कर्ष खरे नाहीत। तर पर्याय आहे बरोबर 4 नंबरचा, दोन्ही निष्कर्ष खरे नाहीत। सांची स्तूप हे ला समर्पित आहे। मित्रांनो पुढचा प्रश्न बघा, सांची स्तूप पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, सांची स्तूप पाहिजे होतं पण तिथं सुप्त दिलेलं आहे। सांची स्तूप हे रिकामी जागाला समर्पित स्मारक आहे। तर हिंदू धर्माला आहे का? तर नाही, बौद्ध धर्माला समर्पित असं ते स्मारक आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असेल। पुढचा प्रश्न बघा, कल्याण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अशुभ सुद्धा विरुद्धार्थी शब्द आहे, अहित सुद्धा विरुद्धार्थी शब्द आहे, परंतु हित हे आपला योग्य ते उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, शिक्षण मानसशास्त्रात याचा समावेश आहे। भावनिक, सामाजिक, संज्ञात्मक। तर पर्याय चौथा आहे वरीलपैकी सर्व। तर हो, सर्व पर्यायांचा समावेश मानसशास्त्रामध्ये होतो। शिक्षण मानसशास्त्रात या तीनही पर्यायांचा समावेश होतो, म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असेल। प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, जिथे आकाश जमिनीला टेकले दिसते ती जागा? डोंगर, पर्वत, समुद्र। तर त्याचं उत्तर आहे क्षितिज। पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या आकृतीमधील जास्तीत जास्त चौकोनांची संख्या काय आहे? तर तुम्हाला एक आकृती दिलेली आहे, तुम्ही येथे काय करायचं, नंबर लिहून घ्यायचे, 1 2 3 2 3। बघा 3 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 2 अधिक 1, 3 त्रिक 9, 4 म्हणजे किती होणार? 9 अधिक 4 13, 13 आणि 1 14। पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर, पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असेल। हावडा स्टेशन रिकामी जागा येथे आहे? तर हावडा स्टेशन कोलकाता येथे आहे। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, परत तोच प्रश्न रिपीट झालेला आहे, त्यामध्ये तुम्हाला आता दुसरं वाक्य विचारलेलं आहे। तर पहिलं वाक्य काय आहे? तोंडात चीजचा तुकडा घेऊन एक कावडा झाडावर बसल्याने कोल्ह्याने पाहिला आणि कोल्ह्याने कावड्याची स्तुती केली। तर आर क्रमांकाचं जे वाक्य आहे ते दुसरं वाक्य आहे। तर पर्याय क्रमांक 1 मध्येच आपल्याला उत्तर मिळून जाईल। पुढचा प्रश्न बघा, समान तापमानाच्या ठिकाणाला जोडणाऱ्या लाईनला काय म्हणतात? बघा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जुन्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल। आपण यावर काही व्हिडिओ TETच्या वेळेस टाकले होते। समान तापमानाच्या ठिकाणाला काय म्हणतात? तर समतापी रेषा म्हणतात। पुढचा प्रश्न बघा, त्रिकोणाच्या बाजू 4 5 7 गुणोत्तरामध्ये आहेत, तर त्याची परिमिती 48 इंच आहे असेल तर दोन मोठ्या बाजूंमधील फरक काय असेल? सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज किती आहे? 180 आहे। त्यांना तुम्हाला बघा परिमिती किती दिली आहे? परिमिती दिलेली आहे 48। तर 4x प्लस 5x प्लस 7x बरोबर किती? 48। तर यांची बेरीज येईल 16x बरोबर 48, म्हणजे x बरोबर उत्तर काय येईल? 16 48। आणि आपलं 5 आणि 7 हे दोन मोठ्या बाजू आहेत, मग 7x वजा 5x 7 21 वजा 5 15, 15तून 21 गेले किती राहिले? तर उत्तर येणार 6। याचं उत्तर काय आहे? 6 आहे। पर्यायामध्ये आहे का बघा? तर बघा पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर मिळून जाईल। विद्यार्थी मित्रांनो, विविध स्वभाव वैशिष्ट्यांचा संयोग व परस्पर क्रियेने यापैकी एक वगळता प्रत्येक व्यक्तीचे अनोखे व्यक्तिमत्व घडते। तर विद्यार्थी मित्रांनो,
पर्याय आहेत मुख्य व्यक्तिमत्व, केंद्रीय व्यक्तिमत्व, दुय्यम व्यक्तिमत्व आणि तिय्यम व्यक्तिमत्व. तर या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे तिय्यम व्यक्तिमत्व. प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते मितीय अध्यापन साहित्य आहे? तर प्रश्न आहे, तर पर्याय आहेत काडी बोर्ड म्हणजे ब्लॅकबोर्ड, डिस्प्ले बोर्ड, पिक्चर शीट. तर तिन्ही एकासारखे पर्याय आहेत विद्यार्थी मित्रांनो टीचिंग एडचे. परंतु पुढचा पर्याय वाचावा लागेल. पुढचा पर्याय आहे नमुना आणि आपलं उत्तरसुद्धा नमुना हेच आहे. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीचा प्रश्न आहे. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइसचा प्रश्न आहे बघा, म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस दिलेला आहे, तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला चेंजेस करायचा आहे. हू डीड धिस वर्क. डीड आलं विद्यार्थी मित्रांनो बघा, डीडचं डन होईल, प्रत्येकामध्ये डन दिलेलं आहे. मग आता आपल्याला काय बघावं लागेल, धिस वर्क हॅव वॉज बाय हुम. बाय तर येईलच, मग प्रत्येक याच्यामध्ये बाय आहे का? हो, दुसऱ्या याच्यामध्ये बाय आहे, तिसऱ्या याच्यामध्ये बाय आहे, पहिल्या याच्यात नाही म्हणून पहिलं चुकलं. दुसरं बघा, धिस वर्क हॅज बीन डन बाय हू, हे पण चूक आहे. बाय हुम वॉज धिस वर्क डन, धिस वर्क हॅव बीन डन, हे पण चूक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असेल. ते मित्रांनो बघा, गणित आहे. प्रश्न आहे 98 गुणिले 98 वजा 76 गुणिले 76. तर तुम्हाला गुणाकार करून सोडवावं लागेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. तुम्ही स्वतः गुणाकार करून बघा. पुढचा प्रश्न आहे 110 सेंटीमीटरचे 1.10 मीटरशी गुणोत्तर काढा. तर बघा, प्रश्न आहे 110 सेंटीमीटरचे 1.10 मीटरशी गुणोत्तर काढा. बघा 110 दिलेला आहे, 110 गुणिले आपल्याला 1000 करून घ्यायचं आहे, 100 करून घ्यायचं आहे. हे 100 आपण का बरं केलं? 1.10 गुणिले 100 आपण का केलं? कारण की 1 सेंटीमीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर, म्हणून याचं रूपांतर करून घेतलं. बघा आता 1 2 3 शून्य आहेत, आपल्याला 110 लिहून घ्यायचे आहे. हे 3 शून्य त्याच्यावर देऊन टाकायचे आहेत. किती घर सोडून पॉईंट आहे? 2 घर सोडून पॉईंट आहे. 110 येणार, परत भागीला 110च येणार. हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, 1 1. बघा पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असेल. दिशाज्ञान यावर आधारित आहे. अमर पश्चिमेकडे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे. अमर पश्चिमेकडे 25 किलोमीटर चालत गेला, डावीकडे वळला, 15 किलोमीटर चालत गेला, तो पुन्हा डावीकडे वळला. आता प्रश्न पूर्ण न वाचता शेवटचं बघा. आता त्याची तोड कोणत्या दिशेला आहे? म्हणजे तुम्हाला जे हे काही संख्या दिलेल्या आहेत ह्या काही येथे महत्त्वाच्या नाही आहेत, तुम्हाला फक्त दिशा लक्षात घ्यायची आहे. बघा आधी कोणती दिशा आपण लक्षात घ्यायला पाहिजे? उत्तर दिशा. वरती कोणती दिशा असते? उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, तो आधी पश्चिमेकडे 25 किलोमीटर चालत गेला, थोडी मोठी रेषा घ्या. नंतर 15 किलोमीटर तो डावीकडे वळला आणि 15 किलोमीटर चालत गेला. थोडं पुढे गेला म्हणजे डावीकडे वळायचं आहे. आपली स्वतःच्या हाताची दिशा समजून हा गणित सोडवायचा आहे. तो पुन्हा डावीकडे वळाला. बघा डावीकडे वळाला किती किलोमीटर? आणि 35 किलोमीटर चालत गेला, म्हणजे थोडा जास्त चालत गेला. नंतर तो परत उजवीकडे वळला म्हणजे खाली वळला आणि थांबला. आता त्याचे तोंड कुठं असेल? तर बघा वरची दिशा उत्तर आहे, खालची दिशा दक्षिण आहे. पर्यायामध्ये बघा बरं आहे का उत्तर दक्षिण? हो आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असेल. तुम्ही स्वतःसुद्धा हे गणित सोडून बघा मित्रांनो. अतिशय सोपा प्रश्न आहे पुढचा. 1 वर्ष म्हणजे किती? तर 365 दिवस. प्रश्न आहे शिक्षक एक कुपोषित मूल कसे ओळखू शकतो? पर्याय आहेत ऊर्जेची पातळी कमी असणे, शुष्क खवलेयुक्त त्वचा, दोन पैकी कोणतेही नाही, ए बी
ए अँड बी, ए बी. तर विद्यार्थी मित्रांनो, एखादा जर विद्यार्थी खेळताना लवकर दमत असेल किंवा त्याला धाप लागत असेल, त्याचप्रमाणे त्याच्या शरीरावरून सुद्धा एक शिक्षक ठरवू शकतो किंवा सांगू शकतो की हा मुलगा कुपोषित आहे म्हणून. म्हणून पर्याय ए आणि बी हे दोन्ही उत्तरे आहेत. पर्यायामध्ये बघा, ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर असेल. प्रश्न दिलेला आहे वर्गमुळात 4, परत त्याचं वर्गमूळ काढायचं आहे. 1/2 काढायचं आहे आपल्याला. मग याचं वर्गमूळ काय येईल? 2 येईल. आणि परत 2 हे वर्गमुळात जाईल. बरोबर आहे. बघा पर्याय क्रमांक असा आहे का? तर हो, पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असेल. बघा पुढचा प्रश्न, व्यक्तिमत्व रचनेवर कोणत्या 2 जैविक घटकांचा प्रभाव असतो? तर अनुवंश आणि वंश परंपरा. तर या दोन्ही याचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर असतो. म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल. प्रश्न बघा, आता तुम्ही भावी शिक्षक होणार आहे मित्रांनो. त्याप्रमाणे तुम्हाला यामध्ये काही कल आणि आवड किंवा निर्णय क्षमतेवर प्रश्न विचारलेले आहेत. बघा, जर तुम्ही शाळेमध्ये नियमित कारणे येता, जेव्हा शाळेचे मुख्याध्यापक तुम्हाला शाळेच्या काही पाहुण्यांना आणण्यास सांगतात, तर तुम्ही तुमचा निर्णय कसा घ्याल? तर तुम्ही तुमचा निर्णय कसा घ्याल? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पर्याय बघा, सरळ नकार द्याल, कारण इतरांची सेवा करण्याची ती एक टॅक्सी नाही. अतिशय चूक असा पर्याय आहे, आपण असं कधीच म्हणणार नाही. दुसरा आहे, तुम्ही स्वतःला अशा स्थितीत पाहता की तुम्ही ते नाकारूसुद्धा शकत नाही किंवा तो प्रस्ताव स्वीकारायलासुद्धा तुम्हाला आवडत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, असं काही नाही. हा पर्यायसुद्धा बरोबर आहे. तुम्हाला जर त्याला नकार द्यायचा असेल तर तुम्ही स्पष्टपणे तुमच्या मुख्याध्यापकाला सांगू शकता. म्हणून हा पर्यायसुद्धा चूक आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही त्यांना टॅक्सीची व्यवस्था करण्याचा सल्ला द्याल. हा पण पर्याय बरोबर नाही. अतिशय उपयुक्त पर्याय कोणता आहे? तुम्ही खिलाडू वृत्ती दर्शवाल आणि शाळेच्या पाहुण्यांना मदत कराल. तर हा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, घटनेची संभाव्यता ही नेहमी गैरऋण असते, पण 1 एवढी किंवा त्यापेक्षा कमी असते. दुसरी आहे, वास्तविक संख्या 1 पेक्षा लहान असते. तिसरी आहे, 1 आणि 1 दरम्यान असते. चौथी आहे, 0 ते 1 दरम्यान असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे 0 ते 1 या दरम्यान असते. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे, आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली 1 इज स्पेल्ड करेक्टली. म्हणजे काय? तर तुम्हाला एकच स्पेलिंग व्यवस्थित असलेला शब्द दिलेला आहे. यातील एकच शब्द करेक्ट आहे, तो आहे रेशन. पर्याय क्रमांक ए. बाकी तिन्ही पर्यायाचं स्पेलिंग हे चुकलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, जर तुमच्या शाळेमध्ये शिस्तीची एक मोठी समस्या आहे, ज्यामुळे शाळेचे वेळापत्रक बिघडून जाते, तुम्हाला अशी अत्यंत गोंधळ गडबडीच्या स्थिती हाताळण्यासाठी काय करायला आवडेल? तुम्ही या समस्येची असलेली कारणे निपटून काढाल. दुसरा पर्याय आहे, तुम्ही मुख्याध्यापकांच्या परवानगीने शिस्त समिती संघटित कराल आणि त्यातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी कराल. दुसरा आहे, तुम्ही गुंडांच्या एक गटाशी संपर्क साधाल. तर हा पर्याय तुम्ही वाचूसुद्धा नका विद्यार्थी मित्रांनो, हा पर्याय चूकच आहे. चौथा पर्याय वाचा. चौथा पर्याय आहे, तुम्ही विचार कराल की तुम्ही येथे फक्त शिकवण्यासाठी आहात, शांतता आणि कल्याणाचे रक्षण करण्यासाठी नाही. हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. आता बघा, पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये आपल्याला याचं उत्तर शोधावं लागेल. तुम्ही या समस्येची असलेली कारणे निपटून काढा. हा सुद्धा पर्याय बरोबर नाही आहे. तर अतिशय योग्य पर्याय आपल्याला कोणता आहे? तुम्ही मुख्याध्यापकांच्या परवानगीने शिस्त समिती संघटित कराल आणि त्यातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी कराल. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, पुढील म्हण पूर्ण करा. अति तिथे मती पण दिलेला आहे आणि माती पण दिलेला आहे. तर एकदम नीट बघून तुम्हाला उत्तर क्लिक करायचं आहे. त्याचं उत्तर आहे माती. घाईघाईत आपलं मतीसुद्धा होऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, वर्गामध्ये
शिक्षकाच्या पदाच्या सर्वात उत्तम वाक्य म्हणजे तो आहे. गटाचा अध्यक्ष, गटाचा निर्देशक, गटाचा एक सदस्य, गटाचा निर्देशक. पर्याय आपल्याला दिलेले आहेत. गटाचा अध्यक्ष, गटाचा निर्देशक, गटाचा एक सदस्य, गटाचा निर्देशक. तर 2 पर्याय आपल्याला सेम दिलेले आहेत मित्रांनो, येथे बी आणि डी. तर येथे आपल्याला बी हे उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. 17 ते 30 वयोगटातील व्यक्ती अशा तऱ्हेने ओळखल्या जाण्याची शक्यता असते. नुकतेच चालू लागलेले मूल, चूक आहे. दुसरा आहे किशोरवयीन, तरुण प्रौढ, नवजात. तर अतिशय योग्य उत्तर आहे तरुण प्रौढ. पुढचा प्रश्न बघा. मराठीचा प्रश्न आहे. अशुद्ध वाक्य ओळखायचं आहे. तो हजार झाला, तो हजर झाला, तो हजर होता, तो हजर आहे. तर त्याचं उत्तर काय आहे योग्य? तो हजर झाला. पुढचा प्रश्न आहे. दिलेल्या पर्यायातून वेगळे ते बाहेर काढा. टोपी, केसांचा टोप, विग, टोपी. जोडा. बघा हे तिन्ही वरचे जे तिन्ही पर्याय आहेत हे केसांशी किंवा डोक्याशी संबंधित आहे. तर जोडा हा पायांशी संबंधित आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे वेगळं उत्तर असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे. तुम्हाला एक सूचना दिलेली आहे. दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडा. एका घनावर 2 समांतर काप केल्यास किती तुकडे मिळतात? बघा, एक घन काढून घ्या. हा तुमचा झाला घन. याला तुम्हाला 2 काप करायचे आहे समान. तुम्ही इथे 2 काप केले तर किती भाग मिळतील? तर बघा 1, 2 आणि 3 हे 2 समान भाग आपल्याला 3 तुकडे मिळतील आपल्याला. पर्यायामध्ये ऑप्शन बी हे 3 पर्यायाचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न. आपण जो पहिला प्रश्न सोडवला होता तोच प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. एकदा याचे ऑप्शनसुद्धा बघून घ्या. बघा, ABCDEFGH केंद्रासमोर बघत एका वर्तुळात बसलेले 8 मित्र आहेत. सेम तीच माहिती आहे आणि आकृतीसुद्धा तीच आहे. तुम्हाला काय दिलेलं आहे की खालीलपैकी कोणते चूक आहे हे विधान ओळखायचं आहे. F हा Gच्या तात्काळ डावीकडे आहे, A हा Dच्या तात्काळ उजवीकडे आहे, H आणि D एकमेकांच्या समोरासमोर बसले आहेत. तर बघा आपली आकृती कशी होती ते बघा. आपण आकृती काढून घेऊया म्हणजे या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळेल. H C E B F D A आणि G. यांनी काय म्हटलं आपल्याला? F हा Gच्या तात्काळ डावीकडे आहे. तर बघा F हा Gच्या तात्काळ डावीकडे आहे का? नाही. तर Dच्या तात्काळ उजवीकडे आहे आणि Bच्या डावीकडे आहे. A हा Dच्या तात्काळ उजवीकडे आहे का? हे A हा Dच्या तात्काळ उजवीकडे आहे. तर नाही. D हा Dच्या डावीकडे A आहे. त्यामुळे इथे दिशा चुकीची दिलेली आहे. तिसरा आहे H आणि D एकमेकांच्या समोरासमोर बसलेले आहेत. तर बघा याच्या समोर कोण आहे? तर H आणि D एकमेकांच्या समोर बसलेले आहेत का? तर नाही आहे. तर याच्या समोर कोण बसलेला आहे? याच्या समोर F बसलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे तिन्ही पर्याय चुकीचे आहेत. चला तर मग ऑप्शनकडे वळूया. बघा ऑप्शन आहे केवळ 1, केवळ 2, केवळ 3, 1, 2, 3. तर सर्व चुकीचे आहेत मित्रांनो. चुकीचे प्रश्न, चुकीचे पर्याय विचारलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 1 मधील आणखी काही 50 प्रश्न बघितले. यापुढील व्हिडिओमध्ये आपण भाग 3 या प्रश्नपत्रिकेचा बनवूया आणि भाग 4 मध्ये हा पूर्ण पेपर आपला संपून जाईल. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. तर मित्रांनो तुम्हाला जर एखाद्या टॉपिकवर गणिताच्या किंवा मराठीच्या किंवा इंग्लिशच्या टॉपिकवर एखादा व्हिडिओ हवा असेल तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग येथेच थांबूया. धन्यवाद.